कधी मनोज जरांगे, कधी शरद पवार, कधी अजित पवारांवरती टीका करणारे लक्ष्मण हाके एका नव्या वादात अडकलेत. पण हा वाद त्यांच्या पत्नीमुळे निर्माण झालाय. लक्ष्मण हाकेंच्या पत्नीनं एका महिलेला फोन करून शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे. पण लक्ष्मण हाकेंच्या पत्नीला राग अनावर का झालाय? हाकेंच्या पत्नीनं कुणाला सुनावलं आणि या संपूर्ण घटनेमागे कुणाची राजकीय खेळी होती का? पाहुयात या रिपोर्टमधून. अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित. काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय, हलकट मेला. काय त्याला कमी पडलं होतं? हा आवाज आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या पत्नीचा. लक्ष्मण हाकेंच्या पत्नीनं एका महिलेला फोन करून धमकावल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होतीये. आणि ती महिला म्हणजे हाकेंचा जुना सहकारी हनुमंत धायगुडे यांची पत्नी आहे. पण लक्ष्मण हाकेंच्या पत्नीने धमकी देण्याचं नेमकं कारण काय, किंवा हनुमंत धायगुडेंचा या प्रकरणाशी संबंध काय आहे हे आधी समजून घेऊया. तर हनुमंत धायगुडे हा लक्ष्मण हाकेंचाच शेजारी आहे. हनुमंत धायगुडे यांनी काही काळ हाकेंसोबत कामही केलंय. याच धायगुडेंनी हाकेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. लक्ष्मण हाके हा राखी सावंत आहे, पैसे आणि TRP साठी काहीही करायला तयार असतो असं या पोस्टमध्ये लिहिलं. सोबतच हाकेंच्या पत्नीचं नावही सोशल मीडियामधील पोस्टमध्ये घेतलं. याच रागातून लक्ष्मण हाकेंच्या पत्नीने धायगुडेंच्या पत्नीला फोन करून सुनावलाय. हॅलो, हा बोला मॅडम. अहो काय हो तुमच्या मिस्टरांचं काय चाललंय? काय चाललंय मला नाही माहित. काय तो सगळं काहीतरी पोस्ट टाकतोय, काय करतोय, हलकट मेला. काय त्याला कमी पडलं होतं? प्रत्येक आलेल्या नातेवाईकाला मी साडी घेतलेली आहे, प्रत्येकाचे मी उठाठेव केलेली आहे. काय माझं चुकलं ग? केले कुत्रा मेला असा तडफडून मरल ना? काय माझं चुकलं? माझी चूकच काय झाली मला हे सांग. मला काय बोलताय तुम्ही? नाही पण तो असं का करतोय? रोज माझ्या घरात येत होता, तर जेवत होता, प्रत्येक पाहुण्याला मी साडी नेसवली इथं, प्रत्येकाला चहा केला, हे केला, उठाठेव केला. जेव्हा की मी जॉबला जाते, मला वेळ नसतो, आणि तरी पण त्याला एवढा प्रॉब्लेम आहे. मी स्वतःच्या कष्टावर काही घेत असेल तर त्याला काय प्रॉब्लेम आहे कुत्र्याला? मॅडम नीट बोला जरा. नाही कुत्राच म्हणणार मी त्याला. मला पण कुत्रा म्हणजे कुत्रा हलकट मेला येतो. व्यवस्थित नीट बोलायचं, तुझ्यासाठी नीट बोलायचं असेल. मी का नीट बोलू? मी माझं चूक काय झाली? मेल्याला चहा दिला, मेल्याला जेवण दिलं, मेल्याच्या प्रत्येक पाहुण्याला मी साडी घातली, साडी घेतली, चहा केले. कुणाला नाही केलं? काय कुणाला केलं नाही? मला फक्त एवढं सांग. कुत्रा मेला असं तळतळून मरेल ना, आणि मी म्हणते ना माझी जीभ काळी आहे, काही होणार नाही. या ऑडिओ क्लिपमधील संभाषणाचा आणि वादाचा मुद्दा तुमच्या लक्षात आलाच असेल. हनुमंत धायगुडे हाकेंच्या घरातल्या गोष्टी सोशल मीडियावर लिहित असल्यामुळे हा वाद घडलाय. म्हणजे तुर्तास तरी हाकेंच्या पत्नीचा असा आरोप आहे. दरम्यान ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी आपल्या पत्नीची बाजू मांडली आहे की मॅडम ह्या सॅलरीड पर्सन आहेत आणि त्या कंटिन्यू 2007 सालापासून आज तक आहेत. आता त्या असिस्टंट प्रोफेसर पदावर काम करतायत. मग त्यांनी काय खरेदी केलंय का? त्यांनी कुठं काय गोष्टी घराचं काय रिन्युएशन केलंय का? किंवा काय कुठल्या गोष्टी केल्यात का? तो व्हिडिओ घेऊन फिरतोय तो सगळ्या पत्रकारांकडं, की हा माणूस 2 वर्षापूर्वी काय होता आणि आता काय झालंय बघा. मुळात लक्ष्मण हाके यांनी हनुमंत धायगुडे यांना जबाबदार धरलेलंच नाहीये. तर हा सगळा प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं घडवल्याचा आरोप केलाय. अमोल मिटकरींनी हनुमंत धायगुडे यांना फितवलं असल्याचं हाकेंचं मत आहे. तर लक्ष्मण हाकेंवर आरोप करणाऱ्या धायगुडेंनीही आपली बाजू मांडली आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हा जर गुन्हा असेल तर हनुमंत धायगुडे हा गुन्हा 100 वेळा करायला तयार आहे. कारण मी फेसबुकला सचिन बनगर आणि विजय नायकवडे यांच्याबद्दल त्यांनी जे मला सांगितलं ते मी सोशल मीडियाला टाकण्याचा प्रयत्न केला. कारण ही समाजातली माणसं आहेत, ते हाके सरांसाठी रात्रंदिवस झटलेली माणसं आहेत. ज्या वेळेस ह्या माणसाला प्रसिद्धी फेम भेटलं त्यावेळेस ह्यांनी त्याला टाळायचा प्रयत्न केला. हे मी समाज माध्यमांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला. मी कुठंही त्यांच्या मिसेसचं नाव घेऊन त्यांच्यावर कधीच टीका केलेली नाही आहे.
त्यांनी माझ्या मिसेसला जो पर्सनली फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केला, ते प्राध्यापिका म्हणून त्यांची भाषा खूप चुकीची आहे. त्या मुलाचा बिचाऱ्याचा काहीही दोष नाही. माझ्या शेजारी कोण राहतंय, माझा ड्रायव्हर कोण आहे बघा, ही थोडीशी सिक्वेन्स बघा. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या विरोधामध्ये माझ्या ड्रायव्हरला त्यांनी फितवलं, फूस लावली. ड्रायव्हर पुढे येऊन मुलाखती दिल्या की माझा ह्यांनी पगार बुडवला म्हणून. एका बाजूला म्हणायचं की ह्यांनी ब्लॅक मनीतनं लाखो रुपयांची गाडी घेतली, स्वतः घेतली, आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की हा ड्रायव्हरचा पगार देऊ शकत नाही. आता माझा शेजारी राहणारा हा धायगुडे नावाचा मुलगा, त्याला तुला राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक सरचिटणीस पद देतो, तुला स्कॉर्पिओ गाडी देतो, तुला व्यवसायात मदत करतो तुझ्या व्यवसायामध्ये, अशा पद्धतीची फूस लावून त्या मुलाला त्यांनी बोलायला लावलं. गेल्या काही दिवसांपासून हाके आणि मिटकरींमधील वाद चांगलाच पेटलाय. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवर निधी वळवल्याची टीका केली होती. यानंतर हाके मिटकरी यांच्यातला वाद सुरू झाला. हा ओबीसीचा नेता कधीपासून झाला, मला त्याला तेवढाच प्रश्न आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना यांनी त्याच्यावर ज्यावेळेस टीका टिप्पण्या केल्या, त्यावेळेस उपोषण केलं, त्यावेळेस मीडियामध्ये त्याला हवा भेटली आणि तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता झाला. आणि त्याच्यामुळं ज्यांनी आपली औकात डिपॉझिट जप्त होण्याची असेल त्यांनी जरा थोबाळ चालवताना आपल्या जिभेला लगाम घालावा. तू एक शिक्षक आहेस, तुला हे बोलणं शोभत नाही, आम्हाला काय शोभतं त्याचं कारण असं आहे, तू ज्यावेळेस लायकी सोडून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलतो तेवढी अवकात नसते तुझी, तुझं वयातही बसत नाही, तू अकलेतही बसत नाही. जिथं दुसऱ्यांचं डिपॉझिट जप्त करून देशाचं रेकॉर्ड बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी उभं केलंय, त्यांच्या पायाची सुद्धा तू बरोबरी करू शकत नाहीस. त्यामुळे ओबीसीचा नेता होण्याचं स्वप्न जे तू उराशी बाळगतोय ते तू बाळगू नको. 50-60% लोकांना 1% पुढे बजेटरी तरतूद करायला तयार नाही. देश अमृत महोत्सव साजरा करतोय, आर्थिक नियोजनं लाखो करोडो रुपयांची आहेत, पण ज्यांच्या बाबतीमध्ये सोशली इनजस्टिस होतोय, जे पालात राहत आहेत, ज्यांची पोरं 5वी-10वीच्या पुढे शिकू शकत नाहीत, ज्यांची मुलं शहराच्या ठिकाणी राहू शकत नाहीत, त्या ओबीसीना जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृह देणार की नाही? अमोल मिटकरी घासलेट चोर ओबीसी म्हणतोस, लाज वाटली पाहिजे तुला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये तुला अजितदादाचं काय, अजितदादाची बाजू घेतली पाहिजे, पण शिव्या देण्यासाठी आमदारकी दिली अमोल मिटकरीला. अजितदादा पवार, आम्ही सामाजिक न्याय मागतोय. हाके आणि मिटकरींमधला वाद आता अधिकच तीव्र होताना दिसतोय. हा वाद थेट हाकेंच्या घरापर्यंत पोहोचलाय. पण या वादाची झळ फडणवीस आणि अजित पवारांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोघांमधला वाद मिटवण्यासाठी कोण पुढाकार घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.